बापरे कसल्या भाज्या महाग होत्या, त्याच्यामुळे. हॅलो मैत्रिणींनो, आता आलेले आहे संक्रांत जवळ, तर संक्रांतीसाठी खरेदीला तर जायलाच पाहिजे ना. मग त्यासाठी मी काय केलं, आज आमच्या मेसचा मेनू होता, सुक्या छोल्याची भाजी होती आणि पातळ होती डिंगऱ्याची भाजी. तर ती पटपट आवरून माझं आज आमच्या शहरामधला आज बाजार होता, म्हणून मी काय केलं, पटपट सकाळी मेसचं काम आवरून घेतलं. वहिनी येणार होत्या पोळ्या लाटण्यासाठी, तर मग मी त्यासाठी भाज्या वगैरे करून घेतल्या आणि मुलांना क्लासला वगैरे वाट लावलं. चहा पाणी झालं, घरातली सगळी आवरावरी, सकाळची कामं झाली, आवरलं सगळं. अशा पद्धतीने पातळ भाजी करून घेतली. रोज नेमकं भाज्या असल्या तरी पंचायत, गृहिणींना नसल्या तरी पंचायत, त्यातून आमच्या आहे मेस म्हणून मी बनवलेलं आहे. त्याचं पूर्ण वेळापत्रकच 8 दिवसाचं, कोणत्या दिवशी कोणती भाजी, कोणत्या दिवशी कोणता मेनू, अशा पद्धतीने. मग सकाळी आवरून पटकन स्वयंपाक आवरल्याच्या नंतर हे अशा पद्धतीने डबे भरून घेतले, घरचाही स्वयंपाक आवरून घेतला आणि आता आवरून निघायचंच होतं, पण डबे दिल्याशिवाय सुट्टी नाही. मग मी पटकन अशा पद्धतीने डबे भरून घेतले, सर्वांना पोहोच केले. आता आमची एनर्जी ड्रिंक उपवास असल्यामुळे मी पटकन म्हटलं बाहेर जायचे तर चहा घ्यावा, मग ब्लॅक टी करून घेतला माझ्यासाठीच. आणि देवपूजेला हे केलं, देवपूजा करून घेतली पटकन. सकाळी देवपूजा केली म्हणजे जरा घरात पण प्रसन्न वाटतं. देवपूजा करण्याच्या अगोदरच सकाळी लवकर आवरून मन प्रसन्न वाटतं. अशा पद्धतीने माझ्या घरातल्या देवाऱ्याचं डेकोरेशन केलेलं आहे मी. पटकन देवाला दिवा लावून घेतला. सकाळी देवपूजेच्या अगोदरच दिवा लावलेला होता आणि मुलाला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं, त्याची ब्लड टेस्ट घेतली आणि भाजी बाजारात गेले पटकन. भाजी बाजारातमध्ये बापरे कसल्या भाज्या महाग होत्या, कुठली भाजी विचारा, 100 रुपये किलोच्या पुढंच. परंतु आता संक्रांतीचा सण होता, तर संक्रांतीच्या सणासाठी मी गाजर वगैरे आपल्याला ज्या साहित्य लागतं ते तर घ्यायला पाहिजे ना. तर त्यासाठी मी अगोदर आमच्याकडं राळ्याचे तांदूळ म्हणतो याला आम्ही, तर राळ्याचे तांदूळ घेतले त्या मावशींकडून, थोडेसे आपले लागतं म्हणून. तर राळ्याचे तांदूळ घेतले, तिळगुळ घेतले, त्याच्यानंतर बोरं, गाजर वगैरे. आता ह्या आहेत बिपव्या, त्या पण आपल्या संक्रांतीला लागतात. बाजारच्या एरवी तर भेटत नाहीत, म्हणून मी अगोदर बाजारातच घेतल्या पटकन 10 रुपयाच्या. त्याही खूप थोडेच येतात. बाजार पटपट आवरून घरी यायचं होतं. घरचं पण खूप आवरावरी पडली होती. संध्याकाळच्या मेसचे डबे वगैरे सगळं घाई गडबडीत सगळे आवरावरी करून मग आज संध्याकाळी आमच्याकडे पाहुणे येणार होते, त्याच्यामुळे पटपट घरचं सगळं बाहेरचं आवरून घरचं करायचं, बाहेरचं पाहायचं. खूप कंटाळा येतो, पण कधी कधी असं वाटतं की आपण जे करतो ते योग्य आहे. आपण आपल्या कामामध्ये जरा थोडंसं माणूस खरंच हे राहतं थोडंसं, नक्कीच कामामध्ये खरंच माणूस थकत पण नाही, मनही थकत नाही, फ्रेश वाटतं थोडंसं आपले कामं रोजचे रोज केल्यामुळे. आता एवढ्या भाज्या निवडायच्या आहे, बरेचसेच कामं आहेत. तर चला आता मी माझ्या भाज्या वगैरे निवडते आणि असेच नवीन व्हिडिओ असेच अपलोड करेल. तर आपल्या संकल्प सिद्धी टिफिन सर्व्हिस चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा. बाय बाय.